आज आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहूया। 2-3 दिवस व्यवस्थित टिकतात, छान खुसखुशीत झालेले आहेत, अजिबात कडू वगैरे झालेले नाही। सगळ्यात पहिलं मेथीची भाजी निवडून घ्यायची, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुतलेली भाजी छान कोरडी करून घ्यायची आहे। सुती कपड्यावरती थोडा वेळ पसरवून ठेवा। आता इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या, भरपूर सारा लसूण, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, याचं वाटण करायचे। 2 वाट्या गव्हाचे पीठ, 4 चमचे बेसन पीठ, पाव चमचा हळद घेतलेली आहे, धने जिरे पावडर घेतली अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ घालायचे, वाटून घेतलेलं हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे। त्यानंतर भाजी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची। भाजी निवडताना खूप जास्त देठं घेऊ नका। भाजी छान चिरून घेतली, त्यानंतर ही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यात थोडंसं पाणी टाकून छान घट्टसर मळून घ्यायचं आहे। पीठ 1-10 मिनिटं भिजू द्या आणि नंतर लगेच पराठे बनवायला घ्या। अगदी छान खुसखुशीत असे पराठे होतात। पराठे लाटताना तुम्ही गोल किंवा चौकोनी, त्रिकोणी आवडीप्रमाणे ह्याला आकार द्या। पराठा लाटताना थोडंसं लाटून झाल्यानंतर आतमध्ये थोडंसं तेल आणि कोरडं पीठ लावून घ्या, वरून पुन्हा थोडंसं तेल आणि कोरडं पीठ लावा। असं केल्याने पराठ्याला छान लेअर सुटतात। एकदम खुसखुशीत असा हा पराठा होतो। भाजताना मंद आचेवरती छान खमंग दोन्ही बाजूने मस्त असे भाजून घ्या। अगदी छान मेथीचे पराठे तयार आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।